पवार गटाचे नेते आणि प्रवक्ते अमोल मिटकरी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। अमोलजी, स्वागत आहे तुमचं। आपण बघतोय सुनंदा पवार यांचं एक मोठं वक्तव्य आहे, कुटुंब म्हणून आता एकत्र येण्याची गरज आहे असं सुनंदा पवार म्हणतात। तुमची पहिली प्रतिक्रिया? त्यांची प्रतिक्रिया स्वागतार्हच आहे, पण ही प्रतिक्रिया जी आता लेट आलेली आहे ती काही महिन्यांपूर्वी षण्मुखानंद सभागृहामध्ये जो एकत्र मेळावा झाला होता त्यावेळेस अजितदादांनी हीच भूमिका मांडली होती की एकत्र पुढे गेलो पाहिजे, एकत्र सगळं झालं पाहिजे। आता ह्या प्रतिक्रियेनं स्वाभाविक आहे, 41 आमदार अजितदादांच्या नेतृत्वात निवडून येऊ शकतात, एक खासदार आहेत, राज्यसभेचे 2 खासदार आहेत आणि पक्ष वाढतोय, महायुतीमधला महत्वाचा पक्ष ठरलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष। अशा वेळेस सुद्धा देर आहे दुरुस्त आहे म्हणून यांना सर्वांना यायची इच्छा असेल तर अजितदादांचं नेतृत्व प्रामाणिकपणे यांनी कबूल करावं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकत्र यावं। त्याचं कार्यकर्ता म्हणून, एक पक्षाचा सदस्य म्हणून आमची अगदी हरकत नाही आणि त्यांचं म्हणणं त्यांनी वैयक्तिक मत जरी मांडलं, पण माझा त्यांना प्रश्न आहे की अजितदादा काय वेगळे बोलले होते? अजितदादा हेच बोलले होते ना की विरोधी पक्षनेते पद मला नकोय, मला संघटनेचं पद द्या। त्याच वेळेस जर मान्य केलं असतं तर दोन विभाग झाले नसते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे। आज सगळं इतकं ढवळून निघाल्यानंतर वातावरण आता प्रत्येकाच्या प्रतिक्रिया नाही, एकत्र आलेच चालते, एकत्र आलेच पाहिजे। संजय राऊतांना, जितेंद्र आव्हाडांना किंवा रोहित पवारला अजिबात वाटणार नाही की हे एकत्र आले पाहिजे, पण अशा वेळेस सुद्धा अशी प्रतिक्रिया येत असतील। प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत, मात्र अंतिम निर्णय आदरणीय दादा घेतील याबद्दल दुमत नाही। आता कालच पवार साहेबांचा वाढदिवस साजरा झाला, अजित पवार देखील तिकडे गेलेले होते, त्यामुळे आता काही तसे प्रयत्न सुरू होतील का दोन्ही ठिकाणाहून, दोन्ही गटांकडून? बघा, पवार साहेबांचा वाढदिवस, आज प्रतिभा काकींचा वाढदिवस हा एक कौटुंबिक भाग आहे, त्यामध्ये पक्षाचे सर्व नेते गेले होते ते आशीर्वाद घ्यायला, हे दादांनी स्वतः स्पष्ट केलं होतं। आता त्याला राजकीय अन्वयार्थ नंतर भेटीनंतर निघायला लागले। आज संजय राऊतांनी तर त्यांचं नेहमीप्रमाणे भोंगा वाजवताना सांगितलं का ते खासदार फोडायला पाठवलं। अमित शहा पण भेटले ना पवार साहेबांना, त्याच्यामुळे ती भेट वैयक्तिक होती, त्याला राजकीय कुठली किनार नव्हती। पण त्याच्यानंतर आता जे काही अन्वयार्थ येत आहेत मीडियाच्या माध्यमातून, त्याच्यामुळे आता हे देर आहे दुरुस्त आहे येत असलेलं स्वागत आहे। पण आमचं म्हणणं कायम आहे, अजितदादा हेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करू शकतात, हे यांनी प्रामाणिकपणे कबूल करावं आणि त्यांच्या छत्रछायाखाली यावं, कोणी स्वागत करेल। नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर तुमच्या प्रतिक्रियेसाठी।